तर अंजली दमानिया यांनी आज काही राजकीय नेत्यांची नावं घेतली। त्यामध्ये शिवाजी सहाणे यांचं देखील नाव आहे। शिवाजी सहाणे सध्या कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी नाहीत। अशोक खरातला 2-3 वेळा आजवर कॉल केले होते, मात्र त्यावेळी माझा एक जवळचा मित्र बेपत्ता झाला होता आणि त्यानंतर एका मित्राचा मुलगा बेपत्ता होता। त्यावेळी संपर्क साधला। खरात भविष्य सांगतो असं लोक सांगत होते, म्हणून त्याच्याशी संपर्क साधला होता, असं स्पष्टीकरण शिवाजी सहाणे यांनी दिलं आहे। तुमचे आणि अशोक खरातचे काय संबंध आहेत? मुळात अशोक खरात या व्यक्तीला मी गेल्या 7-8-10 वर्षांमध्ये 4 ते 5 वेळा भेटलो असेल आणि त्यातले 2 विशेष म्हणजे माझा एक मित्र, जुना मित्र घरातून न सांगता निघून गेलेला होता आणि 2 दिवस तो घरच्यांना सापडत नव्हता, आम्हालाही सापडत नव्हता। त्यामुळे आम्ही त्याच्या घरच्यांच्या संमतीने अशोक खरातला संपर्क केला, मी स्वतःच केला होता आणि त्याचं सगळं मित्रमंडळही त्यावेळी होतं। आणि ज्यावेळी आम्ही त्याच्याशी बोललो, त्याने सांगितलं की तो सुखरूप आहे, 2 दिवसांनी परत येईल वगैरे सांगितलं आणि 2 दिवसानंतर त्या मित्राची डेड बॉडी आम्हाला गोदावरी नदीमध्ये सापडली, म्हणजे त्याने आत्महत्या केली होती। त्यावेळी आम्हाला असं वाटलं की ह्या अशोक खरातला काही कळत नाही, भविष्यकाळ कळत नाही, ह्या लोकांना वेड्यात काढतो। त्यांनी काय सांगितलं होतं खरातने? त्याने सांगितलं होतं की तो तुमचा मित्र सुखरूप आहे आणि तो नाशिकमध्येच आहे, तो 2 दिवसांनी घरी येईल। परंतु तसं काही घडलं नाही। आम्हाला दुसऱ्याच दिवशी गोदावरी नदीमध्ये नांदूर येथे त्या मित्राची डेड बॉडी सापडली। घटना कधीची? एक 4 वर्ष झाली असतील त्या घटनेला। यानंतर कधी संपर्क आला? तर पुन्हा एक 3-4 महिन्यापूर्वी माझ्या एका मित्राचा मला रात्री 8-8:30ला फोन आला आणि त्याने सांगितलं की माझ्या एका मित्राचा मुलगा, तरुण मुलगा घरातून निघून गेलेला आहे आणि त्याचा शोध घ्यायचा आहे, तर कॅप्टन खरात याच्याशी बोलायचं आहे आणि तो आमचा फोन उचलत नाहीये, तर तुमचा जर संपर्क असेल तर तुम्ही फोन उचलायला सांगा। म्हटलं ठीक आहे, मी सांगतो, पण त्याचा काही उपयोग होईल असं वाटत नाही, पण ठीक आहे, कोणाचा घरातला माणूस निघून गेलेला असेल तर तो सगळे प्रयत्न करून बघतो। म्हणून माझ्या त्या मित्राच्या सांगण्यावरून मी अशोक खरातला फोन केला। त्याने माझा फोन उचलला नाही। नंतर थोड्या वेळाने त्याचा कॉल बॅक आला। त्यावेळी मी त्याला सांगितलं की अशा एका नाशिकमधल्या व्यक्तीला, मी ते नाव तुमच्या चॅनलवर नाही सांगू शकत, परंतु त्या व्यक्तीला तुमच्याशी बोलायचं आहे आणि त्यांचा घरातून तरुण मुलगा निघून गेलेला आहे। तर त्याने माझं आत्ताच बोलणं झालं त्यांच्याशी आणि मी त्यांना सांगितलं की तो सुखरूप आहे। तर परंतु ह्या दोन्ही घटनांच्या वेळी मला असं जाणवलं की अशोक खरातला भविष्य काही कळत नाही। पण ह्या दुसऱ्या घटनेत काय घडलं होतं? दुसऱ्या घटनेमध्ये तो मुलगा घरी आला, परंतु तो योगायोगाने असू शकतो। नंतर अशोक खरातचा माझा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही, कुठल्याही व्यवसायामध्ये त्याचा माझा संबंध नाही आणि माझ्या राजकीय जीवनाबद्दल जर म्हणाल तर मी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की गेल्या 4-5 वर्षापूर्वी स्वतःहून राजकारण सोडलेलं आहे आणि राजकारणामधून स्वेच्छानिवृत्ती घेतलेली आहे। इतरांचे फोन उचलत नाही, तुमचे फोन उचलतात, म्हणजे काहीतरी घनिष्ठ संबंध असतील? नाही, घनिष्ठ संबंध नाही, माझा नंबर सेव्ह होता त्याच्याकडे आणि मी त्याच्याकडे जेव्हाही भेटायचो त्यावेळी तो मला आमदारच म्हणायचा आणि तो सांगायचा की तुमचा विधान परिषदेचा निकाल जो झालेला आहे 2012चा, तो दुर्दैवी झाला होता, जनतेच्या नजरेत आजही तुम्हीच आमदार आहात आणि ते सगळं नाशिक जिल्ह्याला माहीत आहे।